तर आजच्या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहे मायक्रोमीटर स्क्रू गेज. सो हे एक इन्स्ट्रुमेंट आहे जे आपण कशासाठी वापरणार आहे, तर जनरली आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर खूप छोट्या स्मॉल ऑब्जेक्टची जर थिकनेस मेजर करायची असेल तर आपण मायक्रोमीटर स्क्रू गेज वापरणार आहे. याच्यावरती सुद्धा आपल्याकडे दोन स्केल असणार आहेत. एक स्केल कोणतं असणार आहे, मेन स्केल रीडिंग जे फिक्स्ड असणार आहे. आपल्याकडे स्केल आहे सीएसआर. सीएसआर म्हणजे काय, सर्क्युलर स्केल रीडिंग. आणि आपण काय घेणार याचा लिस्ट काउंट. सो लिस्ट काउंट इन एमएम किती आहे, येस. आणि सेंटीमीटर मध्ये किती दिलाय तुम्हाला, 0.001 ओके. सो इथं आपण काय केलंय, या मायक्रोमीटर स्क्रू गेज मध्ये एक स्केल फिक्स केली आहे. सो इथं आपल्याला दिसणार आहे पहिल्यांदा कोणतं रीडिंग, मेन स्केल रीडिंग. ठीक आहे. सो मेन स्केल रीडिंग इथं तुम्हाला दिसतंय 2 प्लस सीएसआर म्हणजे कोण आहे, सर्क्युलर स्केल रीडिंग. बरोबर. या रीडिंग मधली कोणती लाईन एक्झॅक्टली मॅच करते ती लाईन म्हणजे तुम्हाला काय घ्यायची आहे, सीएसआर. बरोबर. सो सीएसआर आता आपल्याकडे 4 इंटू तुम्ही काय घेणार, एलसी. एलसी कशामध्ये घेणार, एमएम मध्येच. ठीक आहे. सो 0.01 एमएम. किती येईल तुमचा आन्सर, हा. सो 2.04 एमएम. हे काय आलं, या स्केलची थिकनेस आली. आपण काय फाइंड आउट केलं, या स्केलची थिकनेस. सो वर्नियर कॅलिपर असो किंवा मायक्रोमीटर स्क्रू गेज असो, हे आपण कशासाठी वापरतो, ज्या ऑब्जेक्टची आपण एक्झॅक्टली लेंथ, एक्झॅक्टली डायमीटर किंवा एक्झॅक्टली व्यवस्थित थिकनेस मोजू शकत नाही, त्या ऑब्जेक्ट साठी आपण काय वापरतो, हे दोन इन्स्ट्रुमेंट्स वापरतो. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना.